माताजी बाकी कॉफी एकदम छान छान जाडो. असं काय करताय तुम्ही? भावना अगं काय चाललंय तुझं? हे कसले इशारे करतेस? कॉफी लागलीये मिशीला, पुसा. कॉफी हा आणि तो गॉगल काढा पहिल्यांदा. गॉगल घालून कशी काय मेहंदी काढणार तुम्ही? करेक्ट असतो. ओ ते काय झाडो की म्हणे म्हणे डोळे आडो म्हणे डोळे आडो ना म्हणूनच घातलंय गोगड. काय अगो बाई. अहो पण तुम्हाला डोळे आले तर तुम्ही दुसऱ्या कोणाला तरी पाठवायचं ना. तुम्ही कशाला आलात? ओ काहीतरी काय बोलतो राणीचा. ओ आराम आराम असतो. कोणी शिकवलं नाही काय ना. बरं बरं ठीक आहे. मी डिझाईन फायनल करते. तुम्ही ते सगळं पुसून घ्या. छान छान. कॉफी एकदम मस्त झाली हा माताजी. अरे बेबी जी ऐसे काहे देखत असतो? ऐसे काहे देखते हो? मला सांगा नक्की कुठले तुम्ही? ओ बेबी जी राजस्थानचे असतो आम्ही. हो जैसलमेरचे मेहंदी स्पेशलिस्ट आहोत आम्ही. जैसलमेर केसरिया बळम आवणी पदारोणी मारे डेसरे. आप काहे पधारे हमारे देश? माडमुच्छे असतो. सिद्धू. अहो सिद्धिराज. सिद्धू अरे ते काय रे जिक्स, तुला एक दिवस बायकोपासून लांब राहता येत नाही? नाही तुझ्या सांगण्याप्रमाणे आपण तुमच्या हळदीचा कार्यक्रम केला होता ना एकत्र. मग हे आता असं सोंग घेऊन याची काय गरज होती? अरे काय करू मी आता. भावनाला बघितल्याशिवाय चैनच पडत नव्हतं मला. म्हणून मग असं सगळं. अरे मग एक व्हिडिओ कॉल करायचा तिला. हे असं मेहंदी आर्टिस्ट बनून का आलास तू? आणि एक मिनिट, माझ्या ताईचा हात खराब करणार होतास ना तू? आणि हे कोण आहे? नाही नाही त्याची पण दाढी आणि मिशी खोटीच आहे. म्हणजे विगस लावलं त्यांनी. काढत हा खोटी नाही. सिद्धू अरे बघ तुझी ओळख सगळ्यांना झाली तर तू प्लीज माझी वाट लावू नकोस. आत्ताच्या आत्ता ती दाढी मिशी काढा. दाढी मिशी काढा. वहिनी पकड. नाही थांब. काढा. जयंतराव तुम्ही? आई तरी मला वाटलंच होतं या दोघांच्या बोलण्यावरून की हा आवाज मी कुठेतरी ऐकल्यासारखा वाटतोय. वहिनी हो मला पण हा आवाज ओळखीचाच वाटत होता यांचा. मग काही या बहिणी मी आलो तेव्हा तुम्हाला काहीच कळलं नव्हतं मला माहितीये. पण मी तुम्हाला आमच्या घरी यायची बंदी घातली होती ना. मग तरीही असं वेश बदलून आलात आमच्या घरी. लाज नाही वाटत तुम्हाला? जानू बाळा जरा आवर स्वतःला. एवढा राग बरा नव्हे. नाही आई. एकतर हे आपल्या घरी जबरदस्ती घुसले आणि त्याहूनही मोठी चूक यांनी ही केली की यांनी माझ्या हातावर मेहंदी काढायचा प्रयत्न केलाय. कोण समजता कोण तुम्ही स्वतःला? आणि काय हो मेहंदी काढायची खूप हौस आहे ना तुम्हाला? आता दाखवते मेहंदी कशी काढायची असते. जानू बाळा ऐक. जानू काय करतेस? अगं जानू आई. अगं जानू काय वेडेपणा आहे हा? जानू रागात का होईना पण तू स्वतःच्या हाताने माझ्या हातावर मेहंदी काढलीस. माझ्यासाठी हेच खूप आहे.
माफ करो साळी साहेबा सॉरी सॉरी परत करशील असं? अरे कधीच नाही. गुड. माझ्या ताईला परमिशन शिवाय भेटायला येशील? लग्न होईपर्यंत नाही. आता तुझी पनिशमेंट. तर हा मेहंदीचा कार्यक्रम पूर्ण होईपर्यंत तुला माझ्या ताईचं असिस्टंट म्हणून राहावं लागेल. तिला काय हवं काय नको सगळं बघायचं. आनंदाने बसेल. प्रोग्राम मध्ये एंट्री झाली आपण. आणि हो जिग्स, माझ्या अटी लक्षात आहेत ना? माझ्या परमिशन शिवाय काहीही करायचं नाही. ऑफकोर्स. कळलं ना तुला? तुझ्या परमिशन शिवाय अजिबात काहीच. ए नो आगाऊपणा. जिग्स. अरे काही नाही. हा, मी आले जरा आईला मदत करून. ताई सोबत राहा. आता कोण आलं? मला असं वाटतं की खरोखरच्या मेहंदी आर्टिस्ट आले असतील आता. हो बरोबर, मी बघतेच. मेहंदी काढायला आला? हो. या ना या. आजी आजी तो सिद्धूनं वाटेल तसं बोललाय. ते सगळ्या घरातल्यांसमोर. आणि आणि तुमच्या आबरूचे पर वाबाडे काढले त्याने. ते त्या भावनासाठी मरी तोऱ्यात फिरत होते सगळ्यांसमोर. पण बस आता तिला अद्दल घडवायलाच पाहिजे. ए असं नुसतं मुसमुसून काही होणार नाही. हं, जरा डोकं चालव, डोकं. हे बघा आजी, मी फक्त मुसमुसणार नाहीये. मला एक प्लॅन सुचलाय. कसला प्लॅन? आजी, आपण असं काहीतरी करायचं की भावनाला लग्नाच्या मुहूर्तापर्यंत पोहोचताच नाही आलं पाहिजे. म्हणजे नेमकं काय म्हणायचंय तुला? आजी, आपण दळवी कुटुंबातल्या लोकांना सांगायचं की लग्नातलं मंगळसूत्र त्यांच्या माहेरच्यांकडून देवळातल्या देवीला दाखवल्याशिवाय ते लग्नात वापरताच येत नाही. आजी ऐका ना, ही आपल्या घराण्याची एक पद्धत आहे असं सांगायचं. पण ही पद्धत त्यांना लग्नाच्या दिवशी सांगायची. कसला फुसका प्लॅन सांगतेस? हं? ते तयार होतील, मंगळसूत्र जाऊन देवीला दाखवून आणतील, संपलं. आजी, तेव्हाच तर आपण आपली चाल खेळायची. जेव्हा दळवी कुटुंबातील कोणीतरी ते मंगळसूत्र घेऊन देवळात जाईल तेव्हा आपण पेरून ठेवलेल्या गुंडांना सांगायचं की त्यांच्यावर हल्ला करा. म्हणजे आजी, लग्नाचा मुहूर्त टळून गेला तरी देखील मंगळसूत्र घरी पोहोचणारच नाही. मुहूर्त टळला म्हणून सिद्धिराज लग्न करायचा थोडाच थांबणार आहे? आजी, आता काहीही झालं ना तरी पण मी हे लग्न निर्विघ्नपणे पार पडू देणार नाही.